मला मूर्ती बनवण्याची प्रेरणा माझे वडील महादेव तुकाराम कुंभार यांच्याकडून मिळाली. माझे आजोबा तुकाराम हरी कुंभार यांच्याकडून मला मूर्ती बनवण्याची त्यांची असणारी कला 8 ते 9 पिढ्या मी हा व्यवसाय करत आलोय. आणि आमचे आजोबा पणजोबा असतील, आमचे वडील असतील, आमचं पूर्ण कुटुंब हा व्यवसाय पुढे घेऊन चाललोय किंवा हा आपली संस्कृती आणि हे जतन करण्याचा आम्ही कला जोपासण्याचं काम करतो. तसं बघायला गेलं तर कुंभार समाजाची ओळख म्हणजे मातीची भांडी बनवण्यापुरतंच नाही, तर हा समाज. नमस्कार, माझं नाव प्रशांत महादेव कुंभार, माझं गाव ऐतोडे बुद्रुक आणि मी कुंभार समाजाचं काम करतोय. गेले अनेक दशक आम्ही कुंभार समाजाचं व्यवसाय करतोय आणि ह्याच अनुषंगानं मला मूर्ती बनवण्याची प्रेरणा माझे वडील महादेव तुकाराम कुंभार यांच्याकडून मिळाली. माझे आजोबा तुकाराम हरी कुंभार यांच्याकडून मला मूर्ती बनवण्याची त्यांची असणारी कला जोपासण्याचा मला छंद लागला आणि ती त्यांच्याकडून प्रेरणा मला ती गणपतीची मूर्ती आणि इतर मूर्त्या बनवण्याची प्रेरणा मिळाली. तसं बघायला गेलं तर कुंभार समाजाची ओळख म्हणजे मातीची भांडी बनवण्यापुरतंच नाही, तर हा समाज प्रत्येक समाजाबरोबर निगडीत असणारा समाज आहे. म्हणजे प्रत्येक समाजाच्या धार्मिक कार्यामध्ये सहभागी असणारा समाज आहे. बघायला गेलं तर कुंभार समाज बघा, जानेवारी महिन्यामध्ये कसं संक्रांतीचा सण प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. तसंच मे मध्ये अक्षय तृतीयेचा सण असेल त्यामध्ये ते लोटकी देण्याचं काम करतो. जुलैमध्ये आपला बैलपोळ्याचा ज्या बैल जोडी असतात मातीच्या त्या देण्याचं काम करतो. तसंच सप्टेंबरमध्ये गौरी गणपतीचा सण असतो त्यावेळेला मूर्ती देण्याचं काम करतो. तसंच नवरात्रीमध्ये दुर्गा माता देण्याचं काम करतो. तसंच तो समाज बघितला गेला तर दिवाळीमध्ये पंत्या विकण्याचं किंवा पंत्या देण्याचं काम करतो. म्हणजे हा समाज प्रत्येक समाजाशी निगडीत असणारा समाज आहे, प्रत्येकाच्या धार्मिक कार्यामध्ये सहभाग घेणारा समाज आहे. आताच 2 दिवसापूर्वी आपल्या गणेशाचं आगमन झालं. गणेश मूर्ती आपण प्रत्येकाच्या घरामध्ये विराजमान केली. तर ती गणेश मूर्ती विराजमान करत असताना त्याच्या मागे 6-7 महिने झालं कुंभार समाज त्यामध्ये काम करत असतो. म्हणजे सुरुवात मातीपासून होते, ती माती निवडण्यापासून सुरुवात होते. म्हणजे कोणत्या प्रकारची माती असावी जेणेकरून त्या मातीपासून सुबक आणि आकर्षक आणि सुंदर मूर्ती कशी बनेल अशा पद्धतीने पहिल्यांदा मातीची निवड केली जाते. ती माती डोंगरातून आणली जाते, ती चांगल्या पद्धतीने त्यामध्ये चाळून वगैरे तिची बारीक माती बनवली जाते, ती भिजत ठेवली जाते. त्यामध्ये कापूस वगैरे मिक्स करून त्यामध्ये त्याचा भिजत ठेवली जाते. त्यानंतर ती मूर्ती बनवायला घेतली जाते आणि ती मूर्ती अतिशय सुंदर व सुबक बनवली जाते. त्याच अनुषंगाने त्या मूर्त्या बनवल्यानंतर त्यांना आकर्षक कलर देण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचा वापर केला जातो. त्या अतिशय सुंदर त्याच्या मूर्ती बनवली जाते. त्यामध्ये मूर्तीचे असणारे जर त्या मूर्तीमध्ये धार्मिकता बघायला गेली तर त्या मूर्तीचे असणारे कान हे हत्तीसारखे लांब असतात. त्याची सोंड ही उजव्या बाजूला असते किंवा त्याचा उजवा हात हा प्रसन्न मुद्रेत म्हणजे आशीर्वादाच्या मुद्रेमध्ये असतो किंवा त्याचा डावा हात हा मोदकाचा असतो. सिंहासन बघायला गेलं तर त्या मूर्तीचं एकदम मस्त असते, जसे की राजे महाराजांचे जसे सिंहासन आहे तशा पद्धतीचं सुबक असे सिंहासनाची निवड केली जाते किंवा तशा पद्धतीने ती मूर्ती बनवली जाते. अशा अनुषंगाने ती मूर्ती बनवून कलर करून रंगरंगोटी करून त्याला ती बनवून आपण जे आपले भक्त असतात त्यांना ती दिली जाते. तसंच त्यामध्ये आता बघायला गेलं तर अलीकडल्या काळामध्ये प्लॅस्टर पासून देखील मूर्ती बनवतात. त्या मूर्त्या बनवताना काय होतं, त्या मूर्ती प्लॅस्टर कारखान्यामधून खरेदी करण्यापासून ती प्लॅस्टरवरची मूर्ती मोल्डमध्ये साच्यामध्ये ते तयार करण्यापासून त्याचा रंग करण्यापासून नंतर त्यांना वेगवेगळ्या आता कसं धावतं जग आहे त्यामध्ये काही लोकांना आकर्षक आणि सुबक वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आवडतात. जसे की आपण मोरावर बसलेले असेल किंवा उंदरावरती बसलेले असेल किंवा तुमच्या स्वामींच्या रूपातील असेल किंवा महाराजांच्या रूपातील अशा वेगवेगळ्या मोल्डमध्ये त्या मूर्त्या बनवल्या जातात. त्यांना आकर्षक सजावट केली जाते, त्यांना कपडे वगैरे घातले जातात. म्हणजे आत्ताच्या युगानुसार जसं लोकांना पाहिजे आहे त्या पद्धतीने त्या मूर्त्या बनवून लोकांना आपण देतो त्या मूर्त्या आणि त्यानंतर त्याची प्राणप्रतिष्ठा वगैरे करून लोक आपल्या मनोभावी त्याची पूजा अर्चा करतात. अशा पद्धतीने ते मूर्तीचं आपण काम करतोय. आता पुढं कसं होतंय, मूर्त्या सगळ्या रंगरंगोटी केल्यानंतर सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस गणेश चतुर्थी येते त्यावेळेस काय होतं, आपल्याला त्या भक्तांना ती मूर्ती द्यायची असते. त्यावेळेला ती लोक घेऊन येतात, त्यांच्या मनामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण असतं. तो दिवस असा एकदम
प्रसन्न असतो. पण आम्ही गेले 7-8 महिने झाले जी आम्ही रात्र दिवस वगैरे जागून ती जी बनवलेली मूर्ती असते ती एकदम अशी त्या दिवशी एकदम प्रसन्न दिसत असते. त्याच्या जर इतर दिवसामधला जर चेहऱ्यावरचा भाव बघितला आणि त्या दिवशीचा जर भाव बघितला तर अतिशय प्रचंड आनंदाने प्रसन्न अशा मूर्तीचा चेहरा देखील असतो. आणि ती मूर्ती देताना एक आम्हाला आनंद होतो की आपण देणारी जी मूर्ती ती प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा त्याच्या मंदिरामध्ये जाणार आहे आणि त्याचं असणार सुख दुःख निवारण करण्यासाठी ते गणेश त्यांना भक्ती किंवा शक्ती देव हीच आमच्या मनामध्ये भावना असते. त्यांच्या मनामध्ये एक आनंदाचं वातावरण असतं. आम्ही मूर्ती हे व्यवसाय म्हणून करत नाहीत, एक सेवाभाव म्हणून करत असतो की जेणेकरून त्या लोकांना त्यांचं एका दुःखामधून त्यांना त्यामध्ये निवारण व्हावं किंवा त्यांच्या घरामध्ये शुभ कार्य किंवा सर्व वर्षभर शुभ घडत राहावं म्हणून आम्ही ती सेवाभावी मूर्ती बनवत असतो. आता बघायला गेलं तर मूर्तिकारांच्या पुढे खूप मोठे आव्हान आहेत, कारण की आम्ही जर मूर्ती बनवतो तर मूर्ती बनवत असताना काय होतंय बरंच अडचणी यायला लागल्यात. आता सध्या बघायला गेलं तर तशा पद्धतीची जी माती आहे ती अवेलेबल होत नाही किंवा मिळत नाही. तर प्लॅस्टरवरती देखील बंदी असते, बंदी घातली जाते. त्यामुळे त्या देखील व्यवसायामध्ये आम्हाला मूर्ती बनवण्यामध्ये खूप अडचणी येतात. जर ही मूर्तीमध्ये प्लॅस्टरवरती जे बंदी उठवली किंवा तशा प्रकारची जर माती मिळाली तर आम्हाला तो व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता येईल. पण आता सध्या बघायला गेलं तर ह्या आत्ताच्या असणाऱ्या युगामध्ये फॅशनला किंवा आकर्षक मूर्त्यांना जास्तीत जास्त मागणी. जे आता आम्ही पूर्वी जी शाडूची मूर्ती बनवायची ती मूर्ती कशी शाडूची मूर्ती ही आकर्षक नसते. त्यामध्ये धार्मिकता किंवा ह्या सगळ्याच गोष्टी सगळ्या मूर्तीमध्ये असतात. पण काय होतं शाडूची मूर्ती ही आकर्षक नसते. त्यामुळे ती लोक त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा कमी आहे. ठराविकच लोक ज्यांना वाटते की आम्ही शाडूची मूर्ती परंपरांनी बसवत आलोय ती लोक बसवतात. पण आता सध्याच्या घडीला आकर्षक मूर्ती बसवणं किंवा त्यामध्ये वेगवेगळं दिसावं सजावट किंवा ह्या गोष्टी असल्यामुळे काळानुसार बदल हा केला जातो. त्यामुळं कसं प्लॅस्टर पासून बसून बनवलेल्या मूर्तीमध्ये आकर्षक अशी ती मूर्ती दिसते किंवा त्या मूर्तीला रंगरंगोटी वगैरे कमी खर्च लागतो. म्हणजे त्यामध्ये पण डिझाईन किंवा त्यामध्ये वेगवेगळं मोल्डिंग करता येतात आणि अशा पद्धतीने हे काम आपण करतोयच. आणि आता बघायला गेलं तर आता पर्यावरणाला धोका म्हणून प्लॅस्टरवरती ह्या मूर्तीच्या वरती बंदी घातली तर मला तर वाटत नाही की प्लॅस्टरमुळे काही हानी होत असेल. आता बघायला गेलं तर कारखान्यांचं एवढं प्रचंड पाणी सोडलं जातं, किती तर दूषित केमिकल सोडली जातात नदीमध्ये, त्यावेळेला ते पाणी दूषित होत नाही. आणि मूर्ती जर टाकल्यानंतर दूषित होतं म्हणजे ही कुठं जरासं वेगळा प्रकार वाटतोय. जर बघायला गेलं तर सध्या आता तुम्ही बघताय एक आपल्या आस्थेचा किंवा संस्कृतीचा आणि भारत हा सनातन देश आहे. या देशामध्ये गणपतीला स्त्रीला पहिल्यांदा पूजलं जातं आणि 10 दिवस लोक ती मनोभावी त्याची पूजा करतात, अर्चा करतात आणि ती मूर्ती परत पाण्यामध्ये विसर्जन पुढल्या वर्षीची वाट बघत असतात. तर तसं त्या मूर्तीमध्ये एवढा असा विषय काही येत नाही. कारण की आता बघा प्लॅस्टर तुम्ही म्हणताय जर तुम्ही बघितलं तर जे आपला फिल्टर असतो त्या फिल्टरमध्ये जर बघितलं तर ते प्लॅस्टरच्या 2 कांड्या असतात. तेच पाणी शुसून म्हणजे स्वच्छ करतं. मग ते प्लॅस्टर कसं जर पाण्यामध्ये मूर्त्या टाकल्या तर ते दूषित करू शकतं असं मला वाटत नाही. सायंटिफिक असा एवढा दूषित होईल असा विषय येत नाही. त्यामुळं हे एक मोठं कलाकारांच्या पुढं आव्हान आहे प्लॅस्टरचं, मूर्तिकारांच्या पुढं. जर हे प्लॅस्टरची बंदी जर लागू झाली तर पुन्हा भविष्यात मूर्त्या काही मिळतील असं मला वाटत नाही. तर हे कुठं तर मूर्तिकारांसाठी खूप मोठं गरजेचं आहे. आता आमचा हा व्यवसाय पारंपरिक पिढीजात व्यवसाय आहे आणि कुंभार समाज म्हणून आम्ही हा व्यवसाय करत असताना खूप मोठी आव्हानं येतात किंवा हे होतात. ही कला जपण्यासाठी प्रचंड आम्हाला तिची कसरत तारावरली कसरत करावी लागते. कुंभार समाज बघायला गेला तर एक अल्पसंख्याक असणारा समाज आहे. या समाजाला व्यवस्थेने घालून दिलेली घडी आहे की हा कला जोपासत तिचं पोट पाणी भरावं म्हणून त्या समाजाला दिलेली कला आहे. ह्यामध्ये काय होते ही कला जर आज बघा कुंभार समाजाला कुठं बघायला गेलं तर शेती वगैरे काही नाही, छोटी घर आहेत, गावाच्या एका साईडला हा समाज राहतो आणि हा समाज राहत असताना काय आपली उपजीविका व्हावी म्हणून हा ते काम करत असतो. त्यामधून काय होतं प्रत्येक सणाला तो मातीची भांडी देणं किंवा मूर्ती देणं किंवा बैलजोडी देणं हा काम करत असताना त्या मोबदल्यात ते ग्रामीण भागामध्ये काय करतात तर धान्य दिलं जातं. ते धान्य आणून तो आपल्या मुलाबाळांची उपजीविका करत असतो. म्हणून हा समाज अशा पद्धतीतून काम करतात. जर त्या कलेवरती किंवा ह्याच्यावरती जर येणाऱ्या काळामध्ये जर गंडांतर आलं तर त्या समाजाचं खूप मोठं नुकसान आहे किंवा तो समाज मागासलेला आहे तसा राहील.
आणि ही कला जर जोपासायची असेल तर आता मी आमच्या येणाऱ्या पिढींना, आता जसं माझ्या वडिलांनी मला शिकवलं तसंच मी माझ्या मुलांना शिकवते, की बाबा ही आपली पिढीजात परंपरा आहे किंवा ही आपली मातीकाम, चिखलाचं काम करत जो करतोय आपण कुंभार व्यवसाय, तो आपल्याला पुढे जतन केला पाहिजे, जोपासला पाहिजे. कारण की येणाऱ्या काळामध्ये कुंभार काय करत होता जर कुणी जर विचारलं तर आपण सांगणार आहे का वेगवेगळे काय करत होता. तो कुंभार हा मातीची भांडी बनवत होता किंवा मातीचा व्यवसाय करत होता किंवा मातीपासून बनणाऱ्या सगळ्या गोष्टी तयार करत होता, असं आपण सांगू शकतो. म्हणून त्या पिढींना, माझ्या येणाऱ्या पिढीला मी प्रत्येक ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी मातीकाम जे कला केंद्र आहेत किंवा काय आहेत, मातीपासून वेगवेगळी भांडी बनतात ते बनवण्याचं काम किंवा ते त्यांना दावतो, आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या पिढीला देखील तुम्ही दावावं आणि ते करावं किंवा आपली कला जोपासावी असं मला वाटतं. आणि या निमित्ताने मी एक संदेश देईन की कसं हा समाज पूर्णतः मागासलेला आहे. या समाजाबद्दल जी असणारी भावना किंवा ह्याचा आदर करणं पण तितकंच गरज आहे. मला एक आलेला अनुभव सांगतो मूर्ती संदर्भातला. ज्यावेळेला आम्ही मूर्ती बनवतो, तसंच एक माझ्या मित्राला मी ज्याच्या घरामध्ये कधी मूर्ती बसवली नव्हती आणि आपण त्याला ती, तो मला प्रत्येक वेळेला म्हणायचं की माझ्या घरामध्ये गणपतीची मूर्ती असावी, बाप्पांची मूर्ती असावी, मला पण बसवायची आहे. पण त्याच्या घरामध्ये कधीच बसवली नव्हती. अनेक वर्ष त्याच्या घरामध्ये मूर्ती नसल्यामुळे तो मंडळामध्ये माझ्या घरी यायचा आरतीला. आणि एक दिवस असा आल्यानंतर तो म्हणला, यावर्षी मला मूर्ती बसवायची आणि तू माझ्या घरी मूर्ती आणून द्यायची. आणि मी त्याच्या घरी मूर्ती ज्यावेळेला स्थापन करायला गेलो, त्यानं प्रचंड जबरदस्त असं त्याचं स्वागत केलं होतं बाप्पाचं. आणि त्याच्या घरामध्ये मूर्ती बसवल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरला आनंद एवढा प्रचंड होता की त्या आनंदामध्ये तो सामावून घेण्यासारखा विषय झाला होता. आणि त्यावेळेला काय झालं की 2 महिन्यामध्ये त्याचं लग्न देखील झालं. त्या मूर्तीच्या ह्याच्यामध्ये त्याचं घर बांधलं. त्या वर्षामध्ये सर्व त्याच्या काही गोष्टी चांगल्या झाल्या. म्हणजे म्हणतात की सनातन धर्मामध्ये श्री गणेशाची सुरुवात, म्हणजे कुठल्याही कार्याची सुरुवात ही गणेशापासून होते. तशी त्याच्या जीवनाची सुरुवात झालेली एक ती मला त्या माझ्या मूर्तीमुळे बघायला मिळाली. एक तो मोठासा आनंद माझ्या जीवनामध्ये तो मला वाटतोय. कुंभार समाज हा सर्व समाजाशी जोडलेला समाज आहे. म्हणजे प्रत्येकाच्या धार्मिक कार्यामध्ये हा समाज कुठं ना कुठं तर प्रत्येक ठिकाणी जोडला गेलेला आहे. आणि ह्या समाजाचं तर काय, जर हा समाज सनातन धर्म घेऊन, सनातन धर्माचं जसं आता देवदेवता आहे त्याची पूजा अर्चा करणं किंवा त्या प्रत्येक सणामध्ये प्रत्येकाच्या समाजामध्ये तो सहभागी होणारा समाज आहे. आणि आज जसं जे ह्या समाजाचे एकच मागणी आहे की हा समाजाचा चाललेला जो व्यवसाय आहे किंवा त्यांचं पोटपाणी जे चालते, तो फक्त त्या समाजाच्या कलात्मक गुणावरती होते. आणि ते कुठं तर आता मशिनी किंवा वेगवेगळे लोक उतरून त्यामध्ये त्यात इन्व्हॉल्व होतात आणि ती परंपरा कुठं तर खंडित व्हायला लागली त्या समाजाची. तर ती परंपरा कायमस्वरूपी जपण्यासाठी इतर समाजाच्या लोकांनी देखील त्या समाजाकडे बघून चांगल्या दृष्टीने बघावं किंवा त्या समाजाला एक प्रेरणा द्यावी त्या कामासंदर्भातली. तर तो समाज त्याची कला किंवा इतिहास संस्कृती टिकवून ठेवल हे मला वाटते. आणि एवढं बोलून मी माझं मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद.